नमस्कार, आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण जर बघितलं तर आज जे काही आहे फायनल पेमेंटसाठीचा लास्ट डे होता. 1 डिसेंबर 2025 जी काही 2025 ची जी काही लॉटरी आहे त्याच्यासाठीचा हा शेवटचा दिवस होता. तर ह्यानंतर जे काय आहे ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होतील आणि त्याच्यातून जे काय आहे फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होतील जे की एक्सेप्ट झाले किंवा रिजेक्ट झाले तर ते 23 डिसेंबरपर्यंत जे काय आहे 23 डिसेंबरला तो एक फायनल ड्राफ्ट पब्लिश होणार आहे. त्यानंतर जर बघितलं आता जर इन केस तुम्ही लॉटरी विनर झाला तर काय प्रोसेस आहे किंवा पोस्ट लॉटरी नंतर आता सध्या तुम्ही जर नवीन फर्स्ट टाइम जर म्हाडासाठी ॲप्लिकेशन करत असेल तर तुमच्या मनात बरेचसे प्रश्न असतील. तर तेच जे काही आहे प्रश्न आपण आज बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. ओके. तर म्हाडाच्या जे काही वेबसाईटवर जर बघितलं तर आपण जी म्हाडा.gov.in ही वेबसाईट आहे तिच्या जर आपण सामान्य प्रश्न म्हणून एक जर बघितलं सेक्शनमध्ये तर त्या ठिकाणी लॉटरी अर्ज म्हणून आहे की ज्या लॉटरी अर्ज संबंधित बरेचसे सारे क्वेश्चन ह्या ठिकाणी जे काही जनरल क्वेश्चन आहे ते म्हाडाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचे ॲन्सरसुद्धा दिलेले आहे की जे त्यांना वारंवार जे काही प्रश्न विचारले जात असतील तर त्याचं त्यांनी एक सेक्शन बनवलेलं आहे ज्या ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता की जे बरेचसे क्वेश्चन आहेत त्यातलेच आपण काही जे पोस्ट लॉटरी नंतर म्हणजे जेव्हा म्हाडाची लॉटरी ड्रॉ होणार आहे त्याच्यानंतर जे काही बेसिक क्वेश्चन असतील तुमच्या मनात ते आपण ट्राय करतो की या ठिकाणी कव्हर करण्याचा. बट जर त्या व्यतिरिक्तही कोणाकडे इतर काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. आपण त्या क्वेश्चनचाही आन्सर करण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर या ठिकाणी जर बघितलं तर पहिला एक आपण क्वेश्चन आहे त्यातला की हाऊ कॅन आय वॉच द लाईव्ह लॉटरी ड्रॉ इव्हेंट म्हणजे जो काही लॉटरी इव्हेंट होणार आहे ड्रॉ 27 डिसेंबर 2025ला. ओके. 12 वाजता हा जो काही ड्रॉ आहे तर त्याचा जो काही लाईव्ह इव्हेंट आहे तो सुद्धा आपण बघू शकतो. तर ॲप्लिकंट जे काही आहेत त्यांना एक लाईव्ह वेबकास्टिंग लिंक अवेलेबल होणार आहे SMS किंवा ईमेलवर आणि किंवा आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेसवर. तर त्या लिंकवर जाऊन आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल दाखवतो की जो काही आहे म्हाडा पुणे बोर्ड लॉटरी ड्रॉ 2024चा जो काही ड्रॉ होता ज्याची सोडत 18 जुलै 2024ला होती त्याचा हा एक लाईव्ह इव्हेंटची लिंक मी तुम्हाला दाखवतो रेफरन्ससाठी. सिमिलर अशीच तुम्हाला लिंक अवेलेबल होईल ज्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह इव्हेंट जो काही आहे तो बघायला भेटणार आहे. आपण जर बघितलं तर ह्यामध्ये जे काय आहे प्रत्येक जे काही स्कीम कोड आहे त्याचा लॉटरी निघत असते आणि त्यामध्ये जे काही विनर्स आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी अवेलेबल होते. ओके. तर ह्या प्रकारचा तुम्ही जर लाईव्ह इव्हेंट बघायचा असेल तर त्या दिवशी तुम्हाला ही लिंक अवेलेबल होईल. त्यावर तुम्ही जर बघितलं तर ह्या प्रकारचं एक लॉटरीचं जे काही आहे ते त्यातून तुम्हाला कोण लॉटरी विनर आहेत किंवा ती लिस्ट या ठिकाणी पब्लिश केली जाते. ओके. तर ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे की जर तुम्ही लॉटरी विनर झाला तर तुम्हाला ते कसं कळणार की हाऊ डू आय नो इफ आय एम अ लॉटरी विनर. तर एकतर तुम्हाला नोटिफिकेशन येणार जो काही रजिस्ट्रेशन केलेला नंबर आहे त्यावर किंवा मेल आय डीवर किंवा तुम्ही जर म्हाडाचे जे काही ॲप्लिकेशन केलं त्या वेबसाईटवर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन मेनूमध्ये ते बघायला भेटेल किंवा विनर लिस्ट जी पब्लिश होते त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव सर्च करून बघू शकता. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की जर हाऊ टू सरेंडर अन अलॉटेड टेनमेंट जर तुम्हाला म्हाडा लॉटरी लागली आणि काही कारणास्तव तुम्हाला जर सरेंडर करायचं असेल फ्लॅट तर तुम्हाला त्या ॲप्लिकेशन लिस्टमध्ये जायचे आपलं म्हाडा लॉटरीचं ॲप किंवा तुम्ही वेबसाईटवर जाऊनही करू शकता. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते जे काही ॲप्लिकेशन आहेत जे तुम्ही विनर झालात मोस्टली जर तुमचं काही डॉक्युमेंटचा इश्यू होत असेल किंवा बाकी जर तुमचं काही इकॉनॉमिकल इश्यू असेल किंवा बाकी लोन वगैरे प्रोसेस होत नसेल किंवा इतरही काही गोष्टी असतील किंवा तुमचा जो काही स्कीम कोड आहे त्याविषयी तुम्हाला काही शंका असतील आणि तुम्हाला जर सरेंडर करायचं असेल तर तुम्हाला त्या विनिंग ॲप्लिकेशनला जायचे आणि सरेंडर टेनमेंट म्हणून क्लिक करून त्याच्या अंडर तुम्हाला एक रिझन द्यायचे. ते रिझन करून जो काय आहे एक डाउनलोड करायचं आहे लेटर सरेंडरचं आणि ते तुम्हाला प्रिंट करून साईन करायचे आणि ते म्हाडा ऑफिसला सबमिट करायचं. ओके. आता त्याच्यात जर तुम्ही सरेंडर केलं तर रिफंडचं काय प्रोसेस आहे म्हणजे जर तुम्ही तुमचं EMD अमाऊंट ऑलरेडी म्हाडाकडे जमा असतं आणि तुम्ही जर विनर असाल तर ती रिफंड होत नाही. बट जर तुम्ही फ्लॅट सरेंडर केला तर ते जे काय आहे अमाऊंट तुमचं ते रिफंड होतं. पण जर तुम्ही इफ सिलेक्टेड आणि सरेंडर तुम्ही जर सिलेक्ट नाही समजा सिलेक्टेड नाही झाला, विनर नाही झाला तर ते तुमचं फुल अमाऊंट रिफंड होतं. त्यानंतर अजून एक आहे की तुम्ही जर सिलेक्टेड झाला, विनर झाला आणि जर तुम्हाला POL जे काही आहे लेटर ते येण्याच्या आधी जर तुम्ही सरेंडर केलं तर तेव्हाही सुद्धा तुम्हाला फुल अमाऊंट जी काय आहे ती तुम्हाला रिटर्न येते. पण जर तुम्हाला
पी-ओ-एल लेटर आलं, तर त्यानंतर तुमचं जे काय आहे 10% ई-एम-डी अमाउंट डिडक्ट होतं. पी-ओ-एल म्हणजे काय असतं, की प्रोव्हिजनल ऑफर अलॉटमेंट लेटर टाइप असतं, की तुम्हाला त्यात जे काही आहे तुमचा जो काही विनर झालेला जो स्कीम कोड आहे त्याच्यातला तुमचा समजा मल्टिपल विंग असेल तर विंग कोणती आहे किंवा फ्लोअर कोणता आहे आणि तुमचा फ्लॅटचा नंबर जो काय आहे तो त्या ठिकाणी मेन्शन केलेला असतो. बाकीचे नॉर्म्स असतात जे तुम्हाला प्रोव्हिजनल आल्यानंतर ते तुम्हाला जर व्यवस्थित वाटलं तर ते तुम्हाला एक्सेप्ट करायचं असतं. ओके. तर ते लेटर आल्यानंतर जर तुम्ही सरेंडर करत असाल तर तुमचं जे काही टोटल तुम्ही ई-एम-डी अमाउंट 20,000 15,000 जी काही भरली असेल त्याच्यातली 10% अमाउंट ही डिडक्ट होते. ओके. सेम ह्या ठिकाणी पण तेच मेन्शन केलं, इज देअर एनी पेनल्टी फॉर सरेंडरिंग आफ्टर बिंग सिलेक्टेड ॲज अ विनर? येस, म्हणजे तुम्हाला जर विनर झाला आणि तरी पण सरेंडर करायचं असेल तर त्याच्यात तुम्हाला 10% अमाउंट डिडक्ट होईल जर तुम्हाला पी-ओ-एल जर इश्यू झाला असेल तर. नो डिडक्शन अप्लाइज इफ सरेंडर बिफोर पी-ओ-एल जे काय आहे ते जर तुम्हाला वेळ आलेलं नसेल आणि त्याआधीच तुम्ही सरेंडर केलं तर तुमचं फुल रिफंड होईल. ओके. आणि माय नेम इज ऑन दी वेटिंग लिस्ट वेन विल आय बी अलॉटेड अटेनमेंट. ओके. हे पॉसिबिलिटी अशी की बऱ्याचदा जर कोणी सरेंडर फ्लॅट केला जे काही विनर आहे त्यातून तर काही फ्लॅट किंवा काही जे काही ॲप्लिकेशन आहे ते वेटिंग लिस्टमध्ये असतात. ओके. जर विनरमधून कोणी सरेंडर केलं तरच ते जे काही वेटिंग लिस्टमधून तुमचं जे काय आहे नाव विनरमध्ये जातं. तर त्याचा रिस्पॉन्स काय दिला म्हाडाने की यू मे बी सिलेक्टेड इफ विनर्स बिफोर यू आर फाउंड इलिजिबल ऑर सरेंडर. म्हणजे जर तो इलिजिबल किंवा सरेंडर केलं तरच तुम्हाला जे काय आहे विनर म्हणून तुमचं नाव येतं किंवा अलर्ट होतं आणि तेही डिपेंड आहे की प्रायोरिटी किती आहे म्हणजे तुमची किती नंबर तुम्ही वेटिंग लिस्टला आहात त्याच्यावरती ठरतं. ओके. जर एकच फ्लॅट सरेंडर झाला पूर्ण जे काय आहे स्कीममधून तर जे काही फर्स्ट जो काही वेटिंग लिस्टमध्ये ज्याचं नाव आहे त्याला तो अलोकेट होणार आहे. ओके. तर वेटिंग लिस्टमध्ये जर असाल आणि तुमचं जर नंबर वरती असेल समजा 5-10 आणि तिथे समजा 100 फ्लॅट असेल तर थोडेसे चान्सेस असतात की 5-10 फ्लॅट होऊ शकतं की ज्यांचं सरेंडर किंवा बाकी काही जर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये फेल गेले तर ते चान्सेस असतात. ओके. त्याच्यानंतर व्हॉट हॅपन इफ आय एम सिलेक्टेड इन अ मल्टिपल कॅटेगरी ऑर स्कीम. जर तुम्ही या ठिकाणी म्हणजे तुमचं लक आहे जर तुम्ही झालाच तर म्हणजे एकाच लोकेशनला जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रोफाईलवरून केला असेल आणि मल्टिपल कॅटेगरीसाठी केला कॅटेगरीमधून केला असेल आणि किंवा मल्टिपल स्कीमला तुम्ही अप्लाय केला असेल आणि तुम्ही समजा 10 स्कीमसाठी अप्लाय केले आणि त्यातल्या तुम्ही 2 स्कीम किंवा 3 जे काही स्कीम कोड आहे त्यांच्या त्या ठिकाणी तुम्ही विनर झालात तर मग काय तर त्याच्यानंतर असं असतं की तुम्हाला कोणत्या तरी एकाच जे काय आहे स्कीमला तुम्ही ठेवू शकता. बाकीचे जे काही आहे ते तुम्हाला सरेंडर करावे लागतात. ओके. तर ती एक काळजी घ्यायची आहे. आणि डू आय नीड टू सबमिट फिजिकल कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट टू म्हाडा? सध्या तरी या जर बघितलं तर याच्या आधीची जी प्रोसेस होती ती ऑफलाईन नसायची बऱ्यापैकी पण जे आता सध्या जी काही प्रोसेस आहे म्हाडाची तर त्यांनी पूर्ण ऑनलाईन प्रोसेस केली आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतंच डॉक्युमेंट जे काय आहे ते म्हाडाला सबमिट फिजिकली करायची गरज नाही. यू ओनली नीड टू कॅरी ओरिजिनल डॉक्युमेंट ड्युरिंग व्हेरिफिकेशन ॲज पर द कंडिशनल पी-ओ-एल. फक्त तुम्हाला जर व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर काही इश्यू असेल तेव्हाच तुम्हाला त्या ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन म्हाडाकडे जावं लागेल. ओके. देन बिल द विनर ॲप्लिकंट रिसीव्ह द प्रोव्हिजनल ऑफर लेटर. म्हणजे जेव्हा लॉटरी झाल्यानंतर रिझल्ट अनाऊन्स नंतर जे काय आहे कंडिशनल पी-ओ-एल जे काय अवेलेबल होणार आहे त्यांनी असं काही टाईमलाईन काही मेन्शन नाही केलेली या ठिकाणी बट ते तुमच्या प्रोफाईलवर अवेलेबल होऊन जाईल. कॅन आय गेट द फायनल फ्युएल प्रोविजनल ऑफर लेटर इमिडिएटली आफ्टर द ड्रॉ? म्हणजे इमिडिएट ड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला प्रोविजनल ऑफर लेटर अवेलेबल होणार आहे की नाही तर ड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला कंडिशनल पी-ओ-एल येईल की ज्यामध्ये तुम्हाला ज्या काही नॉर्म्स किंवा बाकी फ्लॅटचा डिटेल किंवा बाकी गोष्टी असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन केलं जाईल. तेव्हा जेव्हा तुम्ही ते ॲक्सेप्ट कराल त्यानंतरच तुम्हाला जे काय आहे प्रोविजनल ऑफर लेटर किंवा ॲक्सेप्टन्स लेटर अवेलेबल होईल. ओके. व्हॉट इज द पेमेंट प्रोसेस आफ्टर रिसिविंग द प्रोविजनल ऑफर लेटर पी-ओ-एल? ते पी-ओ-एलमध्ये मेन्शन केलं असेल की तुम्हाला पार्ट पेमेंट करायचं की फुल पेमेंट करायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर जे काय आहे तुम्हाला पॉसिबली कधी-कधी 10% अमाउंट भरायला लागतं मोस्टली जे काही आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही रिमेनिंग अमाउंट आहे ते तुम्ही पूर्ण फुल पेमेंट करू शकता किंवा नंतर तुम्हाला होम लोनचाही ऑप्शन अवेलेबल असतो. ओके. तर हाऊ टू अप्लाय फॉर लोन एन-ओ-सी? तुम्हाला जर लोन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एन-ओ-सी जे काय आहे ते अप्लाय करावं लागतं जे की तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटमध्ये ते ॲप्लिकेशन जे काय आहे ते सिलेक्ट करायचं बिनिंग ॲप्लिकेशन आणि अप्लाय फॉर एन-ओ-सी जे काही रिक्वायर्ड डिटेल्स असतील ते तुम्हाला भरायचे आहे आणि तुमची एन-ओ-सी तुम्हाला त्या ठिकाणून डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके. तुम्ही मल्टिपल एन-ओ-सी सुद्धा अप्लाय करू शकता
बट जे काही तुम्ही आहे, यू मस्ट कॅन्सल द प्रिव्हियस सबमिटेड एन-ओ-सी बिफोर अप्लायिंग फॉर न्यू. प्रिव्हियस तुम्ही जर अप्लाय केली असेल तरी तुम्हाला कॅन्सल करावी लागते. ओके. ई-एम-डी अमाउंट रिफंडचं जे काही प्रोसेस आहे, म्हणजे तुमचं जे काही बँक अकाउंट डिटेल्स तुम्ही अपलोड केलं किंवा कॅन्सल चेक अपलोड केला त्या ठिकाणी तुम्हाला त्या डिटेल्स अवेलेबल होऊन जातील. ओके. डू आय नीड टू व्हिजिट द म्हाडा ऑफिस टू कलेक्ट द पी-ओ-एल? येस. जर तुम्हाला हार्ड कॉपी हवी असेल प्रोव्हिजनल ऑफर लेटरची, तर तुम्ही म्हाडा ऑफिसला नक्की व्हिजिट करू शकता. आणि त्यानंतर आहे, विच बँक अकाउंट विल आय रिसीव्ह द रिफंड? जे तुम्ही बँक अकाउंट डिटेल्स सबमिट केले त्यावरच तुमच्या डिटेल्स जे काय आहे रिफंड तुम्हाला येऊन जाईल. सिलेक्शन म्हणजे जे काय आहे तुमचं पेमेंटचं जे काही ऑप्शन आहे ते जर बघितलं तर तुम्हाला 10% अमाऊंट जी काय आहे तर 30 ते 45 दिवसामध्ये ती भरायला लागते. मग त्यानंतर जे काय आहे तुम्हाला पॉसिबली एक्सेप्टन्स लेटर भेटतं, जे तुम्हाला घेऊन त्याच्यात तुमचं जे काही अमाऊंट तुम्ही म्हाडाला जमा केलेलं ई-एम-डी असेल किंवा बाकी 10% अमाऊंट असेल, त्या सगळ्या डिटेल्स त्यामध्ये मेन्शन असतात आणि ते लेटर घेऊन तुम्हाला जे काय आहे त्या बिल्डरकडे किंवा बिल्डरच्या ऑफिसला जायचं असतं आणि त्यानंतरची जी काय आहे पुढची प्रोसेस चालू होते. ओके. रजिस्ट्रेशन म्हणा किंवा ॲग्रीमेंट वगैरे बाकी. विल बी देअर एनी इंटरेस्ट चार्ज फॉर डिलेड पेमेंट? येस. जर तुम्ही हे जे काही 10% अमाऊंट जर त्या टाईमलाईनमध्ये भरलं नाही तर त्यालाही डिले चार्जेस लागतात. ओके. तर हे काही बेसिक क्वेश्चन होते जे थोडेसे महत्त्वाचे वाटले म्हणून तुमच्यापर्यंत शेअर केले. जर बाकी अजून काही क्वेश्चन असतील तर ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि आपण ह्यानंतर एक पूर्ण डिटेल एक प्रोसेस जी काय आहे पोस्ट लॉटरीनंतर, की बाकी जे काही आहेत, काय नॉर्म्स किंवा काय कंडिशन आहेत किंवा एक प्रोव्हिजनल लेटर किंवा देकारपत्र जे काय आहे ते कसं असतं त्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.